नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक नवीन आणि गमतीशीर कविता शिकणार आहोत. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर यापूर्वी उपलब्ध असलेले व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. आता आपण कवितेला सुरुवात करूया. कवितेचे नाव आहे कॅच अ लिटल राईम. कॅच म्हणजे पकडणे, लिटल म्हणजे छोटीशी आणि राईम म्हणजे कविता. एक छोटीशी कविता पकडताना कवयित्रीचे काय हाल झालेले आहेत, काय मज्जा आलेली आहे ती या कवितेमधून आपण बघणार आहोत. लेट्स एनर्जीज. एनर्जीज म्हणजे उत्साही किंवा आनंदी. चला आपण थोडे उत्साही बनूया. डू यू थिंक म्हणजे तुम्हाला असे वाटते का दॅट हॉबी गिव्ज अस प्लेजर. हॉबी म्हणजे छंद किंवा आवड, प्लेजर म्हणजे आनंद. तुम्हाला असे वाटते का की छंद किंवा आवड यातून आपल्याला आनंद मिळतो असे तुम्हाला वाटते का? तर नक्कीच वाटते. आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यातून आपल्याला नक्कीच आनंद मिळतो. पुढचा प्रश्न, व्हॉट आर युअर हॉबीज म्हणजे तुमच्या कोणकोणत्या आवडी आहेत किंवा तुमचे कोणते कोणते छंद आहेत. तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात, वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते. तर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्याचे छंद वेगवेगळे असतात. लिसन, सिंग अँड ॲक्ट. लिसन म्हणजे ऐकणे, सिंग म्हणजे गाणे आणि ॲक्ट म्हणजे कृती करणे. ऐका, म्हणा आणि कृती करा. वन्स अपॉन अ टाईम. वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एकदा काय झाले. आय कॉट अ लिटल राईम. कॉट म्हणजे पकडले, कॅच म्हणजे पकडणे आणि कॅचचा हा भूतकाळ आहे कॉट. आय कॉट अ लिटल राईम म्हणजे मी एक छोटीशी कविता पकडली. आय सेट इट ऑन द फ्लोअर. फ्लोअर म्हणजे जमीन, मी तिला जमिनीवर ठेवले. बट इट रॅन राईट आउट द डोअर. रॅन म्हणजे पळून गेली, रन म्हणजे पळणे आणि रॅन म्हणजे पळून गेली. मी तिला जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न केला पण ती दरवाजाच्या बाहेरच पळून गेली. आउट द डोअर. आय चेस्ड इट ऑन माय बायसिकल. चेस्ड म्हणजे पाठलाग करणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करणे. मी माझ्या बायसिकल म्हणजे सायकलवरून तिचा पाठलाग केला. बट इट मेल्टेड टू ॲन आयसिकल. मेल्ट म्हणजे वितळणे, ती बर्फाच्या तुकड्यांसारखी वितळली. आयसिकल्स म्हणजे बर्फाचे तुकडे. आय स्कूप्ड इट अप इन माय हॅट. स्कूप्ड म्हणजे उचलून घेणे, मी तिला माझ्या हॅट म्हणजे टोपीमध्ये, मी तिला माझ्या टोपीमध्ये उचलून घेतले. बट इट टर्न इनटू अ कॅट. पण ती एका मांजरीच्या रूपामध्ये बदलली. आय कॉट इट बाय द टेल. मी तिच्या शेपटीला पकडले. बट इट स्ट्रेच इनटू अ व्हेल. स्ट्रेच म्हणजे ताणले जाणे, ती ताणली गेली आणि तिचं रूपांतर एका मोठ्या अशा व्हेल माशामध्ये झाले. आय फॉलोड इट इन अ बोट. फॉलोड म्हणजे पाठलाग करणे, बोट म्हणजे नाव किंवा नौका, मी एका नावेमध्ये तिचा पाठलाग केला. बट इट चेंज इनटू अ गोट. चेंज म्हणजे बदलणे, गोट म्हणजे शेळी, तिचं रूपांतर एका शेळीमध्ये झालं. वेन आय फेड इट टीन अँड पेपर. फेड म्हणजे खाऊ घालणे, जेव्हा मी तिला काही पेपर आणि डबा खाऊ घातला. टीन म्हणजे स्टीलचा डबा, जेव्हा मी तिला डबा आणि कागद खाऊ घातले. इट बिकेम अ टॉल स्काय स्क्रॅपर. स्काय स्क्रॅपर म्हणजे गगनचुंबी इमारत किंवा उंच इमारत. जेव्हा मी तिला डबा आणि पेपर खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती एका मोठ्या इमारतीमध्ये बदलली. देन इट ग्रीव इनटू अ काईट. आणि नंतर ती वाढत गेली आणि एका मोठा पतंग बनली. अँड फ्ल्यू फार आउट ऑफ साईट. आउट ऑफ साईट म्हणजे नजरेच्या पलीकडे आणि फ्ल्यू म्हणजे उडून गेली. ती नजरेच्या पलीकडे, फार म्हणजे दूर, खूप दूर, नजरेच्या पलीकडे ती उडून गेली. अशी आहे आपली एक गमतीशीर कविता. आपल्या कवयित्रीने एक कविता पकडली पण ती कविता तिला धरून ठेवता आली नाही. त्या कवितेने तिला खूप पळवले आणि शेवटी ती कविता
तिच्या काही हाती आली नाही. अशा प्रकारे या कवितेचा अर्थ आहे. आता कवितेतील प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी यापुढील व्हिडिओ नक्की बघा.